सावली सावली, या बाई तुझं नाव घेऊन काय बोलत असतात बघ. हे बघ. दाखव. भैरवी माई. त्या दिवशी त्या सावलीने कपटाने मला या रंगमंचावर हरवलं. आज कुठे ती आहे ठाऊक कुणाला? आहे का माहित कुणाला की सावली आज कुठं आहे? नाही माहिती ना, कुणालाच माहित नाही. अच्छा, की विसरलात तुम्ही त्या सावलीला? तुम्ही विसरू शकता, पण मी विसरू शकत नाही तिला. ती सावली जी माझी शिष्य होती, ती पोरगी जाताना माझ्या नावाला, माझ्या संगीताच्या साधनेवर कायमचा कलंक लावून गेली. तेव्हा ही भैरवी वझे आज शब्द देते तुम्हा सगळ्यांना, जोवर त्या सावलीची खोटी प्रतिष्ठा मी धुळीत मिसळून टाकत नाही ना, तोवर मी इथून जाणार नाहीये. पण भैरवीजी, आजच्या तारखेला सावली जिवंत आहे की नाही, ती कुठे आहे हे संगीत क्षेत्रातील कोणालाही माहित नाही. मग आम्ही तरी तिला कुठे शोधणार? पत्रकार मी आहे की तुम्ही? जगातली प्रत्येक इत्तमभूत माहिती तुम्हाला असते, हो की नाही? तेव्हा ती सावली आता जगाच्या कुठल्या कोपऱ्यात स्वतःचं तोंड लपवून बसली आहे, याचा शोध तुम्हीच घेतला पाहिजे. तेव्हा तिला आता शोधा आणि माझ्या समोर उभं करा. हिम्मत असेल ना तर पुन्हा एकदा होऊन जाऊ दे आमची जुगलबंदी म्हणाव. या रंगमंचावर त्या सावलीने मला जुगलबंदीत हरवलं होतं ना, मग आता इथेच त्या सावलीचा पराभव करून तिला धुळीत मिसळत नाही ना, तोवर ही भैरवी वसे आता कुठेही जाणार नाही. ज्या दिवशी मी सावलीला हरवून तिचा तो खोटा अहंकार धुळीत मिसळेल ना, तेव्हाच हा महाराष्ट्र भूषण संगीत पुरस्कार मी मानाने स्वीकारेन. सावली, काय झालं असता? तू एवढ्या काळजीत का पडली असती? याच बाई तुझ्या गुरु असतात का? ए टाइमपास हेच करत असतोस की याच्याकडे लक्ष पण देतोयस? काही इम्प्रूव्हमेंट आहे का? हालचाल वगैरे काही केलेली आहे ना? नाही मॅडम, काही सुधारणा नाही. जसा आणलाय तसाच आहे आणि मला नाही वाटत इथं ठेवून याच्यात काय सुधारणा होईल. म्हणजे मॅडम, याला चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. ए डॉक्टर आहेस? जास्त अक्कल आहे तुला? शुद्धीवर येणार तो, काही झालेलं नाही झाला. ऐक, तो जेव्हा शुद्धीवर येईल ना, जेव्हा डोळे उघडेल तेव्हा मी इथे असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्या तोंडून जो काही पहिला शब्द पडेल तो माझ्या कानांवर पडला पाहिजे.